असता विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीला घेऊन राज्यभर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती। याच पार्श्वभूमीवर गोंदियाच्या तिरोडा तुमसर या राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। त्यावेळी त्यांनी काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। नंतर पोलिसांच्या मदतीने प्रहार कार्यकर्त्यांना रस्त्यावरून उठवण्यात आलं व वाहतूक सुरळीत करण्यात आली। तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करू असा खणखणीत इशारा यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी दिलाय। शेतकऱ्याची फसवेगिरी केलेली आहे। या सरकारला वटणीवर आणण्यासाठी आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेऊन शासनाला दिलेल्या आंदोलनाची आठवण करून देतात, परंतु हे शासन शेतकऱ्यासोबत अन्याय करत आहे। आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे यांनी मोठ्याने सांगितले होते, परंतु कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत ठोस पाऊल उचलले जात नाही आहे। दिव्यांगांचा पगार, ज्यांना 2 हात नाही 2 पाय नाही अशा लोकांना तुटपुंज मानधनावर आणि केंद्र सरकारने मागील 50 वर्षापासून जो 200 रुपये मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी, त्यासाठी हा एक आंदोलन आहे। शेतकऱ्याच्या विद्युतच्या बाबतीत धान उत्पादक शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत आहे। 8 तासाचा परिपत्रक काढून शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देतो, परंतु असे सांगायला पाहिजे की आम्ही 8 तास शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशा पद्धतीने, आणि सोलरची लट लादून आमच्यावर एक धोंडा पेलवत आहे असे शासनाची ध्येय धोरणं आहेत। आणि ज्या काही शेतकऱ्या भूमिहीन मजुरांना या 75 वर्षामध्ये एकही योजनेचा लाभ नाही आहे। एखादा शेतकरी साप चावून मेला आणि भूमिहीन मजूर, तर शेतकऱ्याला 2 लाखाचा विमा आहे, परंतु भूमिहीन मजुराला 1 रुपयाचा विमा नाही। हे शोकांतिक आहे। ज्या मजुराच्या भरावर शेतकरी आपला पोट भरतो की बाई देशाची धुरा चालते, अशा भूमिहीन मजुरासाठी आज या 75 वर्षामध्ये योजना आहे। म्हणून या सरकारचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करत आहोत। आणि यानंतर जर या शासनाने सातबारा कोरा किंवा अन्य मागणाऱ्यांचा विचार केला नाही तर 5 ऑगस्टच्या नंतर मोठी रॅली काढून गावागावामध्ये चक्काजाम आंदोलन किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून किंवा मुख्यमंत्री साहेबाच्या घरासमोर 1 लाख लोक बसवण्याचा आदरणीय बच्चूभाऊ कडूचा मानस आहे। त्यासाठी या भागातून मोठ्या संख्येने आम्ही शेतकरी जाऊन मुख्यमंत्री साहेबाच्या घराचा घेराव करू असं आम्ही आजच्या प्रसंगी सांगतो। आणि जर ह्या आंदोलनाच्या सरकारला जाग येत असेल तर त्यांनी शेतकऱ्याचा आक्रोश अंत पाहू नये। याच्यापेक्षा जास्त संख्येने शेतकरी उद्या 2 ऑक्टोबरला मुंबईला जो होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसतील किंवा मुख्यमंत्री साहेबाच्या घरावर। जय हिंद, जय प्रहार, जय महाराष्ट्र। प्रहार संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। नागपुरात ऑटोमॅटिव्ह चौकामध्ये चक्काजाम करत आंदोलनाचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या विविध मागण्यांना धरून बच्चू कडू यांचं टप्प्याटप्प्यानं आंदोलन होत आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केलाय, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत डिटेन केलंय। यावेळी प्रहारचे पदाधिकारी यांनी हातात फलक घेत घोषणा दिल्या। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे।
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? हदगाव तालुक्यात ऊस या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे, परंतु यावर्षी ऊस पिकावर पांढरी माशी, लाल रोग व तांबा मावा या रोगाची लागण झाली असल्यानं ऊस पिकांची वाढ खुंटली असून ऊसाचे पीक जाग्यावरच जीर्ण होऊन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यानं हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकांचे तातडीनं पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी यांच्याकडून होते आहे. पीक होते आता नाही झालं. शेतकऱ्याचं ऊसाचं पीक प्रामुख्याने हमखास येणार आहे. सोयाबीन, कापूस हे रोगानं ग्रस्त झाल्यामुळं शेतकरी ऊसाकडे वळला असून यावर्षी पांढरी माशी आणि हुमणी अळी खूप याच्यावर रोग आलेला आहे. आम्ही हे रोग हाडसणी गावामध्ये पसरल्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्याला फोन लावून सांगितले असताना कृषी अधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे लोकांना दाखवले. विद्यापीठाच्या लोकांनी त्यांचे जे काय उपाययोजना सांगितल्या ते शेतकऱ्यांनी केल्या. हुमणी अळी किंवा हे पांढरी माशी आटोक्यात यायच्या मार्गावर नाही. शासनाने शेतकऱ्यांना पंचनामे करून काही मदत द्यावी ही शासनाला एक पत्रसुद्धा कळवलं आहे. आणि जे काय उपाययोजना आता 3 वर्षापासून शेतकरी सतत नापिकीमुळे, सोयाबीन अति पावसामुळे किंवा खंड पडल्यामुळे सोयाबीनचे पीक गेल्यात. पीक विमा कंपनीने पाठ फिरल्या आहे. शेतकऱ्यांना विमा 4 वर्षापासून चालढकल करत आहे. त्या शेतकऱ्याला देत नाही. हे कंपनी तर बुडवायचेच पाठीमागे आहे. शेतकऱ्याचे पैसे द्यायला तयार नाही. परंतु प्रामुख्याने ऊसाचं पीक एक शेतकऱ्याचं असल्यामुळे शेतकऱ्याला शासनाने पंचनामे करून या हडसणी, फळी, वाटेगाव, हारडप, बनचिंचोली, कोळगाव, कंजारं, तळेगाव, गोजेगाव, वाकोडं, कोथळा, गुरपळी, बाबळी, बेलमंडळ या गावामध्ये खूप रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शासनाने हे जे गावं कृषी अधिकाऱ्यांनी दौरे केले आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांचा अहवाल घेऊन कृषी अधिकाऱ्याकडून या शेतकऱ्यांना मदत द्यावी ही माझी पत्राद्वारे शासनाला कळविलं आहे. सरासरी 1 हेक्टरी 2 ते 2.5 लाख रुपयाचं शेतकऱ्याला उत्पन्न होते. शासनाने त्यांचे निकष काढून शेतकऱ्याला बनली तेवढी मदत द्यावी हे आम्ही शासनाला पत्राद्वारे कळविलं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अडजी परिसरात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. या भागातील खराटे वस्ती, चेंडके वस्ती, भालेकर वस्ती, चिवरे वस्ती येथून वडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जवळपास 25 ते 30 विद्यार्थी दररोज ये जा करत असतात. मागील काही दिवसांपूर्वी याच मार्गावरील रस्ता फुटून गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करताना नाहक त्रास होत आहे. दरम्यान सध्या रस्त्यावरून जात असलेल्या पावसाच्या पाण्यातून शाळेतील लहान विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. याच रस्त्याकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा तक्रार गावातील नागरिकातून होते आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला. यावेळी या रास्ता रोको आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह शेतकरी देखील सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मानधन मिळावं अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून अंदरसूल येथे चक्काजाम करण्यात आलाय. यांच्या प्रेरणेने जे चक्काजाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर
अपंग दिव्यांग यांचे प्रश्न, या प्रश्नाकडे पूर्वीच्याही सरकारांनी आत्ताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे या उदाहरण सांगायचं झालं तर या नाशिक जिल्ह्यामधील 54,040 शेतकऱ्यांचे जमिनी जप्त झालेल्या आहेत. त्यांच्यावरती जिल्हा बँकेचा बोजा चढलेला आहे. त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी मिळत नाही, त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाही, त्यांना सोलर पॅनल मध्ये सहभागी होत नाही, त्यांचा शेतकरी सन्मान निधी रद्द झालेला आहे. तर तेव्हा मला सर्वांना विनंती आहे की आपण या चक्काजाम आंदोलनामध्ये सर्वांनी पाठिंबा इथे येवला तालुक्यातील सर्व पक्षी शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आणि इथून पुढेही आम्ही कोणताही पक्ष संघटना काही न पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागे उभे राहू. अमरावतीच्या चांदूर बाजार येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं चक्काजाम आंदोलन. समिती नेमा पण तारीख पण सांगितली पाहिजे ना. मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे, मच्छीमारांचे आहे, शेतमजुरांचे आहे, दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे. भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते, त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही. जेथपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही. आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली. कधी सुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची, तसंही आम्ही तारीख सांगणार नाही. मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंगगिरी आता सुरुवात झालेली आहे. सरकारनं शेतकऱ्याचा, मजुरांचा अंत पाहू नये. प्रचंड सर्वपक्षीय, सर्व जातीचे, धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे. याचा इशारा आम्ही पाहतोय. 2 घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देत आहोत. सरकारने जर आजचा आंदोलनाचा हे घेऊन तुम्हाला बैठकीला बोलवलं नाही तर पुढचं पाऊल काय असतं? मंत्रालयात घुसू ना, सरळ मंत्रालय. ज्वारी घेऊन बसलेले आहे. हे ज्वारी 1500 रुपयात विकावं लागली. 3300 रुपये हमी भाव आहे. चांगली ज्वारी आहे. पोर्टल बंद आहे. हमी भावानं खरेदी करत नाही. आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का, आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय गरज आहे. अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय, पण ह्या ज्वारीला 1500 रुपये भाव, फक्त 1500. 3300 रुपयाची ज्वारी माझ्या शेतकऱ्याला 1500 अर्ध्या किमतीत विकावं लागत असेल, तो जगन कसा? जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही, पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार? 3300 रुपयात सोयाबीन विकावं लागली. तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे, उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे. आणि उत्पादन होऊन चालणार नाही, उत्पन्न वाढवावं लागन मुख्यमंत्री महोदय. आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का यावर्षी चांगला हंगाम आहे, चांगलं पीक येईल, पण भाव कोण देणार आहे? नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नवी मुंबईच्या APMC बाजारात सध्या लिंबाचे भाव हे कमी झाले आहे. पावसामुळे लिंबू उत्पादनावर याचा परिणाम झालाय. लिंबाचे भाव इतके घसरले आहे की चक्क 1 रुपयांना देखील एक लिंबू विकला जात आहे. आधी 5 रुपयांना मिळणारा लिंबू आता 1 ते 3 रुपयांना मिळत आहे. सध्या जोरदार पाऊस असल्याने याचा फटका लिंबू व्यापारावर झाला आहे. त्यामुळे बाजारातील व्यापारी चिंतेत आहे. पुढील काही दिवस लिंबाचे भाव कमीच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेले आहे. ये नींबू 1 रुपया नींबू है, वो नींबू 2 रुपये 2.5 रुपया बिक रहा है. अभी इसके पहले 3.5 रुपया 3 रुपया नींबू था, अभी सस्ता हो गया है. किस वजह से सस्ता हो गया? ये गर्मी हो रही है, बारिश हो रहा है ना, इसलिए. अच्छा, बारिश की वजह से कुछ हाँ. ये पालक मेथी भी सस्ता हो गया. अपना इधर कड़ी पत्ता भी था, वो भी सस्ता हो गया, महंगा था पहले. हर साथ चीज़ सस्ता हो रहा है अभी. बारिश की वजह से हो रहा है, माल खराब हो जा रहा है, इसलिए माल कम आता है. हाँ, ग्राहक भी बहुत कम हो गए हैं मंडी मार्केट में. पहले बहुत ग्राहक थे, ये ग्राहक भी कम हो रहा है, माल बेल भी कम बिक रहा है. इसीलिए गर्मी भी हो रही है, अभी बारिश भी हो रहा है, इसलिए सब सस्ता हो रहा है. कब तक ये भाव ऐसे चलेगा? अभी ये चलेगा, 2-3 महीने चलेगा. 2-3 महीना तक ये भाव चलेगा. अभी 1 रुपया, ये 2 रुपया 2.5 रुपया बिक रहा है. अभी ये 3 रुपया नींबू था, 4 रुपया नींबू बिक रहा था. अभी ये 1.5 रुपया 2 रुपया नींबू था, अभी 1 रुपया हो गया है. अभी सस्ता हो गया ना. अभी गर्मी हो रहा है, इधर बारिश हो रहा है, माल बिल ख़राब हो जाता है, इसीलिए सस्ता हो गया है. हर माल सस्ता हो गया अभी. आपका नाम?
मेरा नाम मनोज निषाद है, मैं यूपी से रहता हूँ। मैं इधर दुकान लगाता हूँ, नींबू का है मेरा दुकान, कड़ी पत्ता का है, मेरा तालू सब मेरा है। मेरा तालू भी सस्ता हो गया, पहले 150 रुपया 2.5 किलो था, अभी 100 रुपया हो गया। जालना ते देऊळगाव राजा रोडवरील जामवाडी येथे प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। महायुती सरकार सत्तेत येण्याआधी निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र महायुती सरकार सत्तेत येऊन 6 महिने लोटले। पावसाळी अधिवेशनही पार पडलं, मात्र सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही। त्यामुळे प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी जामवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केलंय। दरम्यान या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आम्ही आज शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या सरकारनं आज आलेल्या सत्तेत आलेल्या या तीन पक्षाच्या सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा हा संपूर्णपणे कोरा करू, पण गेली 6 महिने उलटूनही गेले तरी सुद्धा आज पावसाळी अधिवेशनही झालं तरी सुद्धा सरकारनं शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी भ्रष्ट शब्द काढलेला नाही। फक्त योग्य वेळ आल्यावर देऊ असं म्हणतायत, परंतु आज पेरणीची वेळ निघून गेलेली आहे। शेतकऱ्यावर जो बोजा चढलेला आहे, दिवसाला जरी 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्याची नोंद होत आहे आणि शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे, पिकाच्या फवारणीसाठी, त्याच्यासाठी सर्वांसाठी पैसे लागत आहेत आणि शेतकऱ्यावर जो कर्जमाफीचं यांनी आश्वासन दिलं ती कर्जमाफी झाली नाही। या विरोधात शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही या ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारला पुन्हा आम्ही या ठिकाणी इशारा देतात की शेतकऱ्याची संपूर्ण माफी आश्वासनाप्रमाणे आपण करावी, यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बुलढाण्यात चक्काजाम आंदोलन। शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी व इतर दुर्लक्षित घटकांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आक्रमक झाले। त्यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती। यामुळे आज बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगाव रोडवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको करत घोषणाबाजी केली आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। निशिकांत दुबे आणि अब्बू आझमी यांसारख्या महाराष्ट्रद्रोही जे लोक आहेत त्यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालय स्तरापर्यंत गेलेला आहे। महाविद्यालयाच्या कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून एक मराठी मुलाला अमराठी मुलानं आपल्या सोबत काही मित्रांना घेऊन मराठी मुलाला मारहाण केलेली आहे। पोलिसांनी तात्काळ FIR देखील दाखल केलेली आहे। आम्ही मराठी मुलांची देखील भेट घेतलेली आहे। वाशी पोलीस स्टेशननी काय कारवाई केली याची चौकशी करण्यासाठी आम्ही आलो आहोत। ही घटना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये येते, त्याचा सरकारनं देखील विचार करावा। गुजरातचे आमदार नवी मुंबईत येतात आणि त्यांच्या कार्यालयाची पाटी तो गुजराती भाषेत लिहितो। या नवी मुंबईत दोन्ही आमदार भाजपचे असून हे दोन्ही आमदार सक्षम नाहीत का नवी मुंबईचे प्रश्न सोडवायला? सर, आज तुम्ही पोलिसांची इन्चार्ज त्यांची भेट घेतली, DCP सरांची भेट घेतलेली। जो मारहाणीचा प्रकार राज्यामध्ये परप्रांतीयांची दादागिरी वाढते आणि हे खपवून घेतलं नाही असा इशारा दिलेला आहे। नाही, निश्चितपणे जेव्हापासून हा हिंदी मराठी सक्तीचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेल्या सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल आणि त्याला निशिकांत दुबेंसारखे किंवा अबू आझमी सारखे हे मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्रद्रोही जी लोक आहेत यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालय स्तरापर्यंत गेलेला आहे। महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्या सोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली। काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली, पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर FIR केलेला आहे, त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे। मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली, त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून। तो मुलगा आता तरी स्थिर आहे, पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो, आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो। इथले सिनियर PI धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली। समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो
तो पोलिसांनी दिलेला आहे. आम्हाला तेच सांगणं आहे, कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर प्रहार संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करत पत्ते उधळण्यात आले. निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. बच्चू कडू यांनी उपोषण मोर्चे काढले, मात्र सरकारवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीनं जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडलाय. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रोडवर पत्ते उधळत राज्य सरकारचा निषेध केलाय. त्याचबरोबर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट पर्सनल मॅनेजमेंटचे भूतपूर्व राष्ट्रीय सरचिटणीस श्रीधर व्यवहारे यांची 2025ला होणाऱ्या निपम राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीकरिता निवडणूक अधिकारी म्हणून घोषणा झाली. त्याबद्दल नाशिक निपम शाखेतर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय. आजच्या निपमतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन तेथेच सत्कार करण्यात आलाय व सर्व परिसर कार्य करण्याचे त्यांना आश्वासित करण्यात आले. पालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सिन्नर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीनं सिन्नर येथील जिल्हा उप आरोग्य केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिकांनी व महिलांनी सहभाग घेऊन सिन्नर येथील जिल्हा उप आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर संबंधी रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, दत्त चिकित्सा, मधुमेह अशा अनेक प्रकारच्या रोगांच्या या शिबिरांमध्ये तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शिबिरातील योजनेचा फायदा घेतलाय व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पण इथं ग्रामीण सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये आलोत. उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर इथं चालू आहे. तर जे आयोजक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले आणि उपनगर अध्यक्ष बाळासाहेब उगले, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आपण शिबिर आयोजित केलं आहे, कशा निमित्त केलं आहे? हे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या तालुक्यात 7 दिवस कार्यक्रम ठेवलेले कोकाटे साहेबांच्या वतीने, आणि त्याचा एक भाग म्हणून आज हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे इथं. हां, तर सिन्नर तालुक्यातील भाविकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. असे विविध उपक्रम अजून एक 5-6 दिवस आहे. 5 दिवस अजून कार्यक्रम आहे. काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम झाला आहे. आता विविध कार्यक्रम राबवलेले 7 दिवस आम्ही. हां, खूप चांगले कार्यक्रम राबवले आहेत. आपण आता बाळासाहेब उगलेंची यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज खऱ्या अर्थानं सरकारी दवाखान्यांमध्ये सर्वरोग निदान शिबिर वेळोवेळी आयोजित करणं गरजेचं झालेलं आहे. कारण की आपण बघतोय प्रायव्हेट हॉस्पिटलला जर मोफत आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलं तर कुठंतरी त्या प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांचा फायदा असतो. आजार नसतानाही माणसाला आजारी करणं हे प्रायव्हेट हॉस्पिटलवाले करता. आज खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं सन्माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये 7 दिवस कार्यक्रम आपण साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेले. आजचा हा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सर्वरोग निदान शिबिर, या माध्यमातून शेकडो गरजू रुग्णांना सेवा मिळणार आहे आणि त्यांचं योग्य ते निदान या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि याही पुढं अशाच प्रकारचे अजून 5 दिवस वेगळे वेगळे उपक्रम चालणार आहे. मी या माध्यमातून अजितदादा पवार यांना सिन्नर तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष कदम आणि उपाध्यक्ष शहर अध्यक्ष सुभाष भाऊ कुंभार. तर आपण अध्यक्षांसोबत बोलतोय.
काही नाही, अजितदादांच्या 66 वाढदिवसानिमित्त व प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी कार्यक्रम घेण्यास सांगितले होते. त्या निमित्ताने आज 3ऱ्या दिवशीचा कार्यक्रम आहे, सर्वरोग निदान शिबिर, जेणेकरून तालुक्यातल्या सगळ्या लोकांना वाढदिवसाच्या काहीतरी निमित्ताने आपण त्यांची सेवा करू शकू असं त्यांनी आम्ही सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि तो आज कार्यक्रम इथं पार पडत आहे चांगल्या उत्साहाने. आणि हा दिवसभर कार्यक्रम चालू राहणार आहे, लोकांना गरजूवंतांना त्याची सेवा मिळणार आहे. अच्छा, आणि ह्या संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. आम्ही जवळजवळ 8 दिवसापासून सगळ्या तालुक्यामध्ये जनजागृती करत आहोत. ह्या सेवेचा सगळ्यांनी लाभ घेऊन आणि त्याचे हे घ्यावा. आपण काय सांगणार सर? इकडे अहो ते काय तालुका अध्यक्ष सांभाळावं लागतं सगळं. इकडे आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे नेते राज्याचे कृषी मंत्री आदरणीय ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतनी कोकाटे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आमच्या तालुका अध्यक्ष सन्माननीय संतोषजी चव्हाण, संतोषजी कदम, त्याचप्रमाणे आमचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे बुगले, आमचे विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पाटील घुमरे, या आमच्या सिन्नर तालुका महिला अध्यक्ष मंगलाताई कुराडे, त्याचप्रमाणे मनीषाताई माळी, भोळेताई, त्याप्रमाणे सर्व आमचे या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते, बाळासाहेब उगले माजी उपनगराध्यक्ष, सर्जेराव पाटील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी नेत्रदान शिबिर, वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं या ठिकाणी मोफत प्रमाणामध्ये मतदारसंघातील सर्व मतदारांना गरजूंना याचा लाभ व्हावा ही खऱ्या अर्थाची भावना आहे. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री असताना माणिकरावांनी जे कामाचा धडाका लावलेला आहे तो अत्यंत वाखाणण्याजोगा असा आहे. अवघ्या 6-7 महिन्यामध्ये जे कृषी खातं अत्यंत बॅकसाईडला होतं, बॅकफुटला होतं, ते खातं आज राज्याच्या 3-3ऱ्या क्रमांकावर नेऊन आदरणीय कृषी मंत्र्यांनी ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या 5 ते 6 महिन्यामध्ये 52 प्रकारचे GR काढून शेतकऱ्यांच्या हिताचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित असलेले मार्गी लावण्याचं मोठं काम आदरणीय कृषी मंत्र्यांनी केलं. त्याचप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे एकनाथरावजी शिंदे, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी खात्याकरता भरीव अशी 25,000 कोटीची या ठिकाणी तरतूद करून समृद्धी कृषी योजना अंमलात आणलेली. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 5,000 कोटी रुपयाची योजना शेतकऱ्यांकरता, भांडवली खर्चाकरता आणि विविध खर्चाकरता या ठिकाणी आदरणीय कृषी मंत्र्यांनी त्यांच्या अत्यंत सूत्रबद्ध असे नियोजनातून केलेली आहे. या मतदारसंघातील सर्व मतदारांना अनुभव आहे की मागच्या वेळेस अवघ्या एका वर्षामध्ये 15,000 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये माणिकरावांनी आणले होते. म्हणून माणिकरावांच्या कामाची, कृषी मंत्र्यांच्या कामाची कल्पना जरी मतदारसंघातील मतदारांना असली तरी अलीकडच्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयातून संपूर्ण राज्यातील शेतकरी हा अत्यंत आनंदाने आणि समाधानाने आहे. आणि अशा समाधानाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक अजितदादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम झाला पाहिजे ही खरी मानसिकता या सर्व कार्यकर्त्यांची होती. आणि या संदर्भामध्ये आदरणीय माणिकराव कोकाटे आमचे कृषी मंत्री साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की आपल्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मोफत सुविधा मिळायला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी छातीचा एक्सरे असेल, ECG असेल, दंतचिकित्सा असेल, मधुमेह असेल, त्याचप्रमाणे नेत्र तपासणी असेल, ब्लड शुगर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या आरोग्य तपासण्या असतील, गरोदर यांच्या तपासण्या असतील, HIV तपासणी असतील, सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या असतील, अशा सर्व प्रकारच्या ज्या सुविधा आहे त्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्याकरता नागरिकांना सोय उपलब्ध करून गेलेली. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी डायलिसिस सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे. डायलिसिस हा इतका मोठा गंभीर प्रश्न होता की या मतदारसंघातील सर्व ज्यांना डायलिसिसची आवश्यकता आहे त्या सर्व रुग्णांना नाशिकला जावं लागायचं आणि जाण्या येण्याकरता मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा, वेळ वाया जायचा आणि वेळेवर सुविधा मिळत नसायची. परंतु हा प्रश्न निकाली राज्य सेवा आयोगाच्या वतीनं 2023मध्ये घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक परीक्षेत प्रतीक शिंदे यांनी यश संपादन केले असून त्यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये झाली आहे. प्रतीक शिंदे यांच्या आई सरला या अंगणवाडी सेविका असून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यामुळे प्रतीक यांच्यासह सरला ताईंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीमुळे सर्व स्तरातून प्रतीक शिंदे यांचं कौतुक होत आहे. MPSCकडून नुकत्याच महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रतीक शिंदे यांनी 113व्या रँकने ही परीक्षा उत्तीर्ण केली. प्रतीक शिंदे यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आई सरला शिंदे यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. घरची परिस्थिती बेताची होती. त्याला भाऊ विशाल शिंदे यानं ही साथ दिली. प्रतीक शिंदे यांनीही छोटी मोठी कामे करत 12वी पर्यंतचं शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केलं. पुढे पुण्यातील HV देसाई अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केलाय. 4 वर्षाचे अथक परिश्रम आणि सातत्य यामुळे त्यांना महसूल सहाय्यक पदाला गवसणी घालता आली. त्यामुळे आपल्या गावाचा नावलौकिक उंचावल्याचा आनंद वाटत असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय. कोणताही क्लास न लावता स्वअभ्यासानं हे यश मिळवलंय. त्यांनी आपल्या यशाचं श्रेय आई आणि शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेरणेला दिलंय. प्रतीक शिंदे यांचं शिक्षण MA राज्यशास्त्र विषयात झालं असून ते सध्या कायद्याचाही अभ्यास करत आहेत. त्यांना वाचन आणि वक्तृत्वाची आवड आहे. शासकीय नोकरीच्या माध्यमातून लोकसेवेचा आदर्श उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. श्री माताजी निर्मला देवी यांच्या सहज योग ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासासाठी प्रेरणा मिळाली आणि एकाग्रता साध्य करता आली असं त्यांनी नमूद केलं आहे.